लेकिन एक सेकंड, पासवर्ड क्या है? पासवर्ड? हाँ पासवर्ड क्या है? अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। It's Omkar style. जलवा आहे हमारा. जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, आजारी असल्यामुळे थोडा आवाज बसलेला आहे, तर तुम्ही समजून घ्या. तर तुम्ही आजचा आपला व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे, तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेकीपेकला कोणत्या प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळे तुम्हाला इम्पोर्ट करताना काही अडचण येणार नाही. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बिट लिहायचा आहे. तर आल्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर पुढचे पण फोटो अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. जिथपर्यंत बिट आहे तिथपर्यंत फोटो ठेवायचा आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर तुम्ही पण अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 6 पॉईंटचा बिट लिहायचा आहे. आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे, तर ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर शेवटपर्यंत ठेवल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर पुन्हा 6 सेकंदचा बिट लिहायचा आहे. आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी ही पेनची ही नाही, तर तुम्हाला दुसरी एक पेनची दिली आहे, तर ती ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड केल्यानंतर ही शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे. तर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला ही PNG दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही PNG 6 सेकंदपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर ह्या PNGवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पुन्हा एकदा बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा वाला इफेक्ट फक्त हा पहिला फोटो आहे त्याला द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी तुम्हाला इथे 21 ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
आता आपले जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत जेवढे पण आता आपले राहिलेले फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोला हा वाला इफेक्ट देतो. तर मित्रांनो मी सर्व फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर ही PNG अशा प्रकारे सेंटरला ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पेज दिली आहे ती ॲड करायची आहे आणि शेवटपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे असेल व्हिडिओची तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.